नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण बदली प्रक्रिया यामध्ये शिक्षकांनी आपले प्रोफाईल हे सबमिट केल्यानंतर जेव्हा गट शिक्षणाधिकारी लॉग इन द्वारे ते व्हेरीफाय केले जाते आणि BO स्तरावरती व्हेरीफाय झाल्यानंतर मग शिक्षकांनी कोणती स्टेप करायला पाहिजे किंवा त्यानंतरची प्रक्रिया कोणती आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आधी आपल्याला पोर्टलवरती आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचा आहे. आता आपण लॉग इन करून घेऊ. आता सध्या OTP येण्यासाठी कधी कधी 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यातही ईमेल वरती तो लवकर येतो आणि मोबाईल वरती पण येतो, परंतु थोडंसं थांबायला लागतं. आता आपलं OTP आणि कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जेव्हा तुम्ही प्रोफाईलला क्लिक करता तेव्हा तुम्हाला इथे वरती युअर प्रोफाईल हॅज बीन व्हेरीफाईड अँड अपडेटेड बाय युअर BEO असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपली प्रोफाईल ही गट शिक्षणाधिकारी लॉग इन द्वारे व्हेरीफाय झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर आपण प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर आपलं हे फर्स्ट पेज आहे त्याच्या खाली नंतर नेक्स्ट करायचं आहे. तर याच्या आधी एक सूचना अशी आहे की समजा ह्या पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर ते शिक्षणाधिकारी लॉग इन द्वारे होतात. तर तुम्हाला त्यासंबंधी अर्ज वगैरे करून तिकडनं ही दुरुस्ती करता येईल. त्याच्यानंतर आपली सगळी माहिती ही आपण गट शिक्षणाधिकारी लॉग इनला पाठवली होती आणि तिथून ती आता व्हेरीफाय होऊन आलेली आहे. आणि व्हेरीफाय होऊन आल्यानंतर परत एकदा आपल्याला हे सेकंड पेज वरती आल्यानंतर मग आपण परत एकदा नेक्स्ट करायचं आहे. त्याच्या अगोदर आपण जे चेंजेस केले होते ते चेंजेस आलेले आहेत का ते बघून घ्यायचं आणि त्याप्रमाणे ते चेंजेस झालेत की नाही हे एकदा खात्री करायची आहे. आणि चेंजेस झाले की नाही ते तुम्हाला लक्षात येतं की आता ही शाळेत आल्याची तारीख इथे 17 जानेवारी झाली होती, ती आता 17/5 केलेली आहे. म्हणजे चेंजेस खाली झालेले आहेत. तर मग आपण काय करायचं, नेक्स्ट म्हणायचं. नेक्स्ट म्हणल्यानंतर परत प्रोफाईल प्रिव्ह्यू येतो. म्हणजे परत एकदा आपल्याला सगळी प्रोफाईल म्हणजे फर्स्ट पेज आणि सेकंड पेज ही सगळी माहिती आपल्याला परत एकदा पाहता येते. आणि हे पाहून झाल्यानंतर खाली जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला 3 ऑप्शन आहेत. एक आहे प्रिव्हियस ऑप्शन आहे, दुसरा आहे ॲक्सेप्ट आहे आणि अपील टू EO आहे. आता आपली प्रोफाईल सगळी बरोबर आहे आपल्याला खात्री आहे तर आपण ॲक्सेप्ट करायचे आहे. आणि आता ही आपण स्वतःच अपडेट सबमिट केली होती, गट शिक्षणाधिकारी लॉग इन मधून व्हेरीफाय झालेले आहे. त्याच्यामुळे हे ॲक्सेप्ट म्हणजे आपल्याला करायचीच आहे. आणि जर समजा अजूनही समजा काही चेंजेस तुम्हाला वाटत असेल किंवा गट शिक्षणाधिकारी लॉग इन द्वारे काही एडिट झालं असेल आणि त्याच्याशी तुम्ही सहमत नसाल तरच तुम्हाला अपील टू EO करायचं आहे. म्हणजे ही प्रोफाईल परत शिक्षणाधिकारी लॉग इनला जाईल आणि तिथे तुम्हाला आवश्यक ते कागदपत्रे पुरावे सादर करून तुम्हाला ज्या बाबीबाबत आक्षेप आहे ती बाब त्या तिथे निकाली काढण्यात येईल. त्याच्यामुळे अपील टू EO करताना काळजीपूर्वक करायचं आहे. शक्यतो जर माहिती चुकली असेल आणि तुमच्याकडे सबळ पुरावे असतील तरच तुम्ही अपील टू EO करायचं आहे. अन्यथा ॲक्सेप्ट हे बटन आपल्याला प्रेस करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर आपली जी प्रोफाईल आहे ती आपण ॲक्सेप्ट केली असा त्याचा अर्थ होतो. ॲक्सेप्टला क्लिक करायचं. परत एकदा आपल्याला OTP येणार आहे, तो OTP टाकून आपण ॲक्सेप्ट करायचा आहे. आपल्याला OTP आलेला आहे, आपण तो टाकूया. OTP टाकल्यानंतर परत आपण सबमिट करायचं आहे आणि या ठिकाणी आपली प्रोफाईल ही सबमिट झालेली आहे. तर आपण जेव्हा परत एकदा प्रोफाईलला क्लिक करतो तेव्हा इथे किंवा वरती पण आपल्याला इथे बघा चेंज झालेलं आहे, युअर प्रोफाईल इज ॲक्सेप्टेड. डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर सुद्धा आपल्याला तेच दिसणार आहे, युअर प्रोफाईल इज ॲक्सेप्टेड. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आपली प्रोफाईल ॲक्सेप्ट करता येते. मात्र ते करत असताना अगोदर आपल्याला आपली प्रोफाईल ही ज्यांनी अजून सबमिटच केली नसेल त्यांना सबमिट करायची आहे. सबमिट झाल्यानंतर गट शिक्षणाधिकारी लॉग इन द्वारे ती व्हेरीफाय होईल आणि व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्सेप्टचा ऑप्शन येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला सध्या हे जे बदली प्रक्रियेचं काम आहे ते पूर्ण करता येणार आहे. धन्यवाद.